नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनलमध्ये. काल पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय भूकंप झाला. पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर, पिंपरी चिंचवडच्या राजकारणातलं एक स्वयंभू व्यक्तिमत्व, ज्यांनी अनेक संकटावर मात करत नगरसेविका ते महापौर पद निभावलं, त्या मंगलाताई कदमने परवा एका सार्वजनिक ठिकाणी पिंपरी चिंचवड भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांना एका महत्त्वाच्या विषयावर आपलं मत व्यक्त करताना, मी तुम्हाला मदत करण्यासाठी विलास लांडेच्या विरुद्ध गेली 15 वर्ष काम केलं असं एक वाक्य त्या बोलून गेल्या आणि पिंपरी चिंचवडच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. महेशदादा लांडगे भाजपचे, विलासराव लांडगे राष्ट्रवादीचे, मंगलाताई कदम राष्ट्रवादीच्या पक्षाच्या सपोर्टमुळे, पुण्याईमुळे या दोन्ही पिंपरी चिंचवडमधल्या मातब्बर नेत्यांनी आपलं स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आणि पिंपरी चिंचवडमधल्या एक प्रगल्भ नेत्या, ज्यांचं वक्तृत्वावर कमांड आहे, ज्यांना राजकारणाची उत्तम जाण आहे, ज्या कुठल्याही विषयावर कधीही अस्खलित बोलू शकतात असं म्हटलं जाणाऱ्या मंगलाताई कदम यांनी मी तुम्हाला मदत करण्यासाठी विलास लांडेंना मागच्या 15 वर्षापासून विरोध केला, हे वाक्य त्या बोलून गेल्या, ज्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ निर्माण झाली. मंगलाताई कदम यांचं व्यक्तिमत्व पाहता त्यांना आपण काही बोलत असताना रेकॉर्डिंग होणार नाही याची जाणीव झाली नसेल का? डोंट से दॅट. गेले 20 वर्षांहून अधिक त्या राजकारणात आहेत. सार्वजनिक स्थळी आपण काही बोलत असताना त्याचं रेकॉर्डिंग होणार नाही इतकी जाणीव त्यांना नसेल हे मला तरी वाटत नाही. काय मग त्या मुद्दाम बोलल्या? असं होऊ शकतं भाई, पॉलिटिक्स है, होने को तो कुछ भी हो सकता है. मंगलाताई कदम यांना सुद्धा आमदारकीची महत्वाकांक्षा आहे. कदाचित आमदारकीच्या दृष्टीने हे असं जाहीर स्टेटमेंट करून तर त्यांनी खळबळ निर्माण केली नसेल का? अनेक प्रश्न निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं, मंगलाताई कदम यांनी हे जे हे वक्तव्य केलं, यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार का, हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय. कारण या वाक्याने कळत नकळत त्यांनी मी पक्षविरोधी काम केले याची जणू जाहीर कबुलीच दिली आहे. अजितदादाच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षात बरीचशी पोकळ निर्माण झाली. त्या राजकीय वातावरणात स्वतःचं काहीतरी वेगळं ध्येय प्राप्त करण्यासाठी मंगलाताई कदम यांचं हे वाक्य आहे का? की मग ते नकळत बोलून गेल्या? मला तरी मनापासून वाटत नाही की हे मुद्दाम किंवा नकळत झालं असेल. मंगलाताई कदम स्वतः आत्ता नगरसेवक नसले तरी त्यांचे चिरंजीव राजकारणात आहेत. मंडळी, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक होतो, तर मग राजकारणी लोकांचा मुलगा राजकारणी का होऊ नये? त्यात चुकीचं काय? आयुष्यातली 25-30 वर्ष समाजासाठी अव्याहतपणे खर्च केल्यानंतर आपण निर्माण केलेलं साम्राज्य आपल्या वारसाकडे जावं ही अपेक्षा ठेवणं नक्कीच चूक नाही, माझ्या दृष्टीने तरी नाही. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. पण मंगलाताई कदम यांचा मुलगा आत्ता जरी नगरसेवक असला तरी 25हून अधिक वर्ष महापालिकेत असलेल्या मंगलाताई कदम याच गौरव कदमच्या मागून सगळे सूत्र हलवतात, याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. संभाजीनगरमध्ये एका धार्मिक स्थळी अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप योगिता नागरगोजे यांनी केला. ते बांधकाम
व्हावं की नाही व्हावं या दृष्टीने काही सामाजिक संस्थांनी, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे आंदोलनं केले. त्या आंदोलनात दोन पक्ष किंवा दोन मोठी नेते एकत्र आली आणि बोलताना संयम सुटला म्हणा किंवा इंटेन्शनली म्हणा, मंगलाताई कदम यांच्या तोंडून ते स्टेटमेंट गेलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. आता मंगलाताई कदम यांच्यावर काय ॲक्शन घेतली जाईल हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. याच वेळी मला महेशदादा लांडगेबद्दलही दोन शब्द बोलावेसे वाटतात. कोणाच्या तरी हात धरून राजकारणात आलेल्या महेशदादा लांडगे यांनी पुढच्या काही वर्षात स्वतःचं एक भरभक्कम स्थान पिंपरी चिंचवडच्या राजकारणात निर्माण केलं आहे. याबद्दल महेशदादाचे विरोधकांच्या मनात सुद्धा यत्किंचितही शंका नसेल. पहिलवान महेशदादा लांडगे ते पिंपरी चिंचवड भाजपचे भोजापुरी म्हणजेच भोसरीचे आमदार. ते आता कट्टर हिंदुत्ववादी विचारधरणीचा नेता अशी स्वतःची ओळख निर्माण करण्यात महेशदादा लांडगे यशस्वी ठरलेत. होय, नकोच मला मुसलमानाची मतं असं जाहीरपणे बोलण्याचं धाडस करणारा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मी तरी नेता पाहिला नाही. महेशदादा लांडगेंचं मागच्या 10 वर्षातलं म्हणजे कर्तृत्वाची जी भरारी आहे ती अक्षरशः नेत्रदीपक आहे, कोणालाही हेवा वाटावी अशीच आहे. त्या क्षणी त्याच वेळी महेशदादा लांडगे यांनी मात्र काम करताना होणाऱ्या टीकेकडे शांतपणे दुर्लक्ष करून आपलं ध्येय काय आहे हे स्वतःला म्हणजे जगाला दाखवून देण्यात महेशदादा यशस्वी ठरले. मागे अजितदादांच्या विषयी जेव्हा अजितदादाचं त्यांच्या राजकारणाच्या इलेक्शनच्या वेळेस ज्या चकमकी उडाल्या त्यावेळेस अजितदादाला डाव टाकण्याचे दोघांनी एकमेकाला भाष्य केले. त्यानंतर अजितदादाचं दुर्दैव निधन झालं आणि पिंपरी चिंचवडमधल्या एका नामांकित पक्षाच्या नगरसेविकेने महेशदादा लांडगेवर जाहीर टीका केल्यानंतरही महेशदादा लांडगेंनी त्या टीकेकडं शांतपणे दुर्लक्ष केलं. कालही मंगलाताई कदमनी एकेरी भाषेत त्यांच्याशी उल्लेख केल्यानंतर सुद्धा महेशदादा लांडगेंनी शांतपणे ऐकून घेतलं आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणातच 25 वर्षानंतर मी किती प्रगल्भ नेता होत आहे याचं एक प्रचिती देणारं उदाहरण सर्वांना घालून दिलं आहे. महेशदादा लांडगे देवेंद्र फडणवीसचे अत्यंत जवळचे मानले जातात. महेशदादा लांडगेचं वय कमी आहे आणि एकूणच त्यांचं आत्तापर्यंत या राजकारणातलं त्यांची कामगिरी आणि त्यांचं नेतृत्व कौशल्य पाहता पिंपरी चिंचवडच्या गळ्यात लाल दिव्याचा बहुमान मिळणार का हे पाहणं मनोरंजनात आणि औत्सुक्याचं आहेच आहे. पण असं झालंच तर पिंपरी चिंचवडचा आणखी विकास नक्की होईल आणि तो विकास घडवण्यात महेशदादा लांडगे विकास पुरुष म्हणून नक्कीच आघाडीवर असेल. सध्या तरी मंगलाताई कदम यांच्या वाक्यावरून जी खळबळ उडाली त्या मंगलाताई कदम यांच्यावर पक्षविरोधी कारवाई होईल का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, औत्सुक्याचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की मांडा. तुमच्या मताचा नक्कीच आदर असेल. मनमोकळेपणे व्यक्त व्हा. तुमच्या समस्या, तुमची मतं, तुमच्या टिप्पण्या, तुमचं मार्गदर्शन आमच्यापर्यंत करत राहा. आमच्या चॅनलवरचं आपलं प्रेम असंच राहू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझं पिंपरी चिंचवड चॅनलवरचं आपलं प्रेम असंच अव्याहत राहू द्या. धन्यवाद.